अगदी बाजारामध्ये मिळतं तसं एकदम सॉफ्ट व मलाईदार पनीर घरच्या घरी बनवून तयार केलेलं आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. मलाईदार पनीर तयार करण्यासाठी इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट मिल्क आहे, म्हशीचं दूध आहे. तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता. तुम्हाला जर पनीर एकदम क्रीमी असं हवं असेल तर म्हशीचं दूधच वापरा. गाईच्या दुधाऐवजी म्हशीच्या दुधाचं पनीर छान होतं. आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता दूध उकळलेलं आहे, याला उकळी आलेली आहे. आता चमच्याच्या साहाय्याने हे आपण थोडंसं ढवळून घेऊया, म्हणजे दूध थोडंसं शांत होईल, पातेल्याच्या बाहेर येणार नाही. आता हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे, म्हणजेच हे दूध आपल्याला फोडायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी 4 चमचे विनेगर वापरलेलं आहे. तर यातील मी अर्ध विनेगर या दुधामध्ये टाकलेलं आहे व चमच्याच्या साहाय्याने याप्रमाणे आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आता उरलेलं अर्ध विनेगरसुद्धा आपण यामध्ये घालूया व हे चमच्याने आपल्याला असंच ढवळून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस करतेवेळी आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे, मीडियम फ्लेमवरती गॅस चालू ठेवायचा आहे. आता हे चमच्याने याप्रमाणे ढवळत राहायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता दूध फाटलेलं आहे. आणखी 1-2 मिनिटे आपण हे चमच्याने फिरवून शिजवून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकता पाणी व यातील दूध वेगळं झालेलं आहे. आता इथे मी याप्रमाणे एक चाळणी घेतलेली आहे. आता या चाळणीवरती आपल्याला एक पातळसर असं पांढरं कापड टाकायचं आहे किंवा एखादा रुमाल तुम्ही टाकू शकता. आता हे कापड ठेवलेली जी चाळणी आहे ती आपल्याला एका पातेल्यावरती ठेवायची आहे. आता आपण जे पनीर तयार केलेलं आहे ते आपल्याला या चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे. आता इथे हळूहळू करून आपल्याला या कापडावरती हे जे आपण दूध फोडून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता यातील पाणी पूर्णपणे खालच्या पातेल्यामध्ये जमा झालेलं आहे व पनीर पूर्णपणे या कापडावरती जमा झालं आहे. आता यामध्ये दुसरं साधं पाणी घालून हे पनीर आपल्याला 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये विनेगरचा फ्लेवर राहणार नाही. आता इथे मी हाताच्या साहाय्याने थोडंसं याप्रमाणे मिक्स करून हे पनीर व्यवस्थित असं धुवून घेत आहे. आता याप्रमाणे प्रेस करून आपल्याला हे पनीर थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जाड क्यूब आवडत असतील तर तुम्ही जाडसर असं ठेवू शकता. आता हे कापडच मी याप्रमाणे फोल्ड केलं आहे. तर यामधील एक्स्ट्राचं पाणी निघून जाण्यासाठी यामध्ये आपल्याला याप्रमाणे एक डिश ठेवायची आहे व यावरती आपण काहीतरी ओझं ठेवणार आहोत. इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे, जेणेकरून यातील एक्स्ट्राचं पाणी या पातेल्यामध्ये खाली निघून जाईल. हे पनीर सेट होण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास लागतील. हे आता 2-3 तास आपण असंच ठेवून देऊया. 1-2 ते 3 तासानंतर इथे मी पनीर आता साईडला काढून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पनीर छान सेट झालेलं आहे. आता याप्रमाणे आपण याचं कापड अलगद असं काढून घेऊया. छान सॉफ्ट असं हे पनीर बनवून तयार झालेलं आहे. आता याच्या आपण क्यूब कट करून घेऊया. तुम्हाला जसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही क्यूब कट करू शकता. इथे मी थोड्याशा लहानच क्यूब कट करून घेणार आहे. एकदम सॉफ्ट असं घरच्या घरी एकदम झटपट हे पनीर बनवून तयार होतं व अगदी बाजारातल्यासारखं एकदम टेस्टी असं लागतं. आजकाल बाजारामध्ये भेसळयुक्त पनीर मिळतं, त्याऐवजी तुम्ही याप्रमाणे घरच्या घरी पनीर तयार करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असं हे पनीर बनवून तयार झालेलं आहे. याप्रमाणे क्यूब करून तुम्ही मटार पनीरसाठी किंवा पनीर भाजीसाठी हे पनीर वापरू शकता. तसेच हे पनीर अगदी हाताने थोडंसं कुचकरून याचं क्रंबल बनवून तुम्ही पनीर बुर्जीसुद्धा तयार करू शकता. एकदम सॉफ्ट असं हे पनीर बनवून तयार झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट व क्रीमी पनीर बनवून तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही एकदम झटपट अशी क्रीमी पनीरची रेसिपी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे. ही पनीर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. बाजारातील भेसळयुक्त पनीर खाण्याऐवजी याप्रमाणे आपण जर घरच्या घरी पनीर बनवून खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप हेल्दी आहे. तुम्हाला आजची ही पनीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.